नमस्कार, प्राजक्ता's किचन मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत उपवासाचे मिरचीचे भजे. उपवास म्हटलं की तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो आणि मंडळी आता तर आषाढी एकादशी येणार आहे, तर त्यासाठी ही नवीन काहीतरी रेसिपी आहे. मिरचीचे भजे बनवायसाठी मी इथे या कमी तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहे. इथे मी 7 ते 8 मिरच्या घेतलेल्या आहे. तुम्ही तिखट खात असाल तर तिखट मिरच्या घेतल्या तरीही चालेल. 1 वाटी साबुदाणा मी रात्रभर इथे भिजत ठेवलेला होता. बघा, छान आपला साबुदाणा भिजलेला आहे. 2 ते 3 पाण्याने साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा. साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर याला भिजत ठेवायचं. मी भज्यांसाठी 4 बटाटे छान उकडून सोलून थंड करून घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून बारीक केलेले आहे. इथे 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि जिरं याची पेस्ट केलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण मिरची कट करून घेऊ. याचे देठ आपल्याला असेच ठेवायचे, फक्त जे खालचं थोडंसं टोक आहे बघा, तिला असं पूर्ण मिरची आपल्याला कापायची नाही, असं याला फक्त असं मधोमध्ये कट द्यायचं बघा. असं सगळ्या मिरच्या आपण अशाच कट करून घेऊ. बघा, मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे. आता यामध्ये भरण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेऊ. मसाला बनवायसाठी इथे आपण शेंगदाण्याचा कूट घेऊ. त्यामध्ये लाल तिखट टाकू, थोडंसं मीठ टाकू, बघून घेऊ. अशा प्रकारे थोडा थोडा, एकदम जास्त नाही भरायचा, फक्त थोडासा असा मसाला मिरची मध्ये भरून घ्यायचा. असं थोडंसं दाबायचं बघा. सगळ्या मिरच्यांमध्ये मी असा मसाला छान भरून घेतलेला आहे. एका बाउल मध्ये आता बटाटे टाकून घेऊ आपण. याला चमच्याने तुम्हाला करायचं असेल तर करू शकता स्मॅश, किंवा असं हाताने नीट स्मॅश करायचं. सगळे बटाटे स्मॅश करून झालेले आहे. आता जी हिरवी मिरची आणि जिऱ्याची आपण पेस्ट केली होती ती टाकून घेऊ. हा शेंगदाण्यामध्ये जो आपण तिखट आणि मीठ यामध्ये ऍड केलेलं होतं मिरची मध्ये भरायसाठी, हे सारण उरलेलं आहे, हे मी यामध्ये टाकून घेते. आणखी थोडा शेंगदाण्याचा कूट मी ऍड करते यामध्ये. मीठ टाकून घेऊ. भिजवलेला साबुदाणा आहे तो थोडासा आपण यामध्ये टाकून घेऊ. छान आता मिक्स करून घेऊ. सगळा मसाला इथे मी छान असा मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण हे मिरचीला लावून घेऊ. आता यातलं थोडंसं असं बॅटर हातावर घेऊ. छान असं पातळ पसरून घ्यायचं. यामध्ये अशी मिरची घालायची आणि हे असं मीठ आपण पॅक करून घेऊ. बघा, अशा प्रकारे आपण सगळ्या मिरचींना हे लावून घेऊ. सगळ्या मिरच्यांमध्ये मी मसाला लावून घेतलेला आहे. तेल मी इथे छान गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्या आता मिरची भजे सोडून घेऊ. एका बॅच मध्ये जेवढे मावतील आपण तितकेच तळून घेणार आहोत. मीडियम फ्लेम वर याला छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊ. छान तळून आपण गोल्डन रंग येईपर्यंत छान मीडियम फ्लेम वर तळून घेऊ. आपले मिरची भजे छान तळून झालेले आहे. एका प्लेट मध्ये काढून घेऊ. भजे सुद्धा आपण तळून घेऊ. बघा, गरमागरम आपले उपवासाचे मिरची वडे तयार आहे. एक मी तुम्हाला कट करून दाखवते. बघा, एक वडा मी तुम्हाला कट करून दाखवते. आहा, आतून एकदम सॉफ्ट आणि वरून एकदम कुरकुरीत असे आपले मिरची वडे तयार आहे. गरमागरम सर्व करून घेऊ. आपले गरमागरम मिरची वडे तयार आहे. आपण हे सर्व केलेले आहे. मी इथे दही आणि मिरची बरोबर सर्व केलेले आहे. तुम्ही कुठल्याही चटणी बरोबर खाऊ शकता. आणि दह्याची अजून टेस्ट वाढवायसाठी आपण यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर टाकू, थोडंसं मीठ टाकू. आपले गरमागरम मिरची वडे तयार आहे. तुम्ही सुद्धा एकदा अशा प्रकारे मिरची वडे उपवासाचे करून बघा, खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नव्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.